गोवा महामार्गावर निवळी घाटात झालेल्या टँकर आणि बस अपघातानंतर आता अशा प्रकारची वाहतूक होणाऱ्या भागात नागरिकांच्या सुरक्षेबाबत काळजी घेतली जात आहे। भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार डॉक्टर विनय नातू यांनी याबाबत अनेक मुद्दे उपस्थित केलेत। आमचे प्रतिनिधी उमेश शिंदे यांनी त्यांची घेतलेली मुलाखत पाहूया। टाइम्स डिजिटल मध्ये आपलं स्वागत। आता आपण आहोत माजी आमदार डॉक्टर विनय नातू यांच्यासोबत। मुंबई गोवा महामार्गावरती परवा दिवशी जो अपघात झाला, एका टँकरने एका बसला जी ठोकर दिली, त्याच्यामुळे अनेक प्रवासी जखमी झाले होते। तर त्याच पद्धतीने असे टँकर आपल्या घागर तालुक्यामध्ये ज्या कंपनीकडे जातात त्याच्यामधून 2 ते 3 बाजारपेठ आहेत आणि काही ग्रामीण भाग आहे। तर तो जो रस्ता आहे हा सुरक्षित आहे का, तर या संदर्भात आपण डॉक्टर विनय नातू यांच्याशी संपर्क करूया। साहेब नमस्कार। जो परवा दिवशी जो अपघात झाला चिपळूणमध्ये निवळी येथे, त्याच्यात तसेच प्रकारचे टँकर हे आपल्या आरजेपीपी कंपनीकडे पण जातात, पण तो रस्ता हा सुरक्षित आहे का? कारण त्या रोडवरून जाताना 2 ते 3 बाजारपेठ आहे, तसा ग्रामीण भाग आहे। तर असा अपघात होण्याची आपल्याकडे पण शक्यता होऊ शकते, कारण इथे रहदारी पण खूप झालेली आहे। मुंबई गोवा महामार्गावरती एलपीजी टँकरचा अपघात झाला, प्रवासी जखमी झाले हा वेगळा भाग आहे। पण त्यातनं बाहेर पडणाऱ्या गॅसमुळे आजूबाजूच्या परिसरात आग भडक, तिथल्याही अनेक घरांचं नुकसान झालं। सुदैवाने मनुष्यहानी झाली नाही, पण नुकसान मात्र त्या परिसरातलं आग पसरून झालं। याच पद्धतीचे टँकर इथे ही पाईपलाईन सर्व रत्नागिरी जिल्ह्यातनं गेलेली असल्यामुळे याच पद्धतीचे टँकर एलपीजीचे भरले जातात हे गुहागरमध्ये, आणि गुहागर चिपळूण रस्त्यानं ते जातात। या सर्व भागातनं जात असताना खरं तर जिल्ह्याची एक रोड सेफ्टी कमिटी आहे, ज्याच्यामध्ये जिल्हाधिकारी, आरटीओ, डीएसपी, बांधकाम खात्याचे अधिकारी या सर्वांनी हा रस्ता सुरक्षित आहे का हा बघण्याची आवश्यकता आहे। यापूर्वी बंदरावरची हेवी वाहतूक काही खनिजाची या भागातनं होत होती, त्यावरची तक्रार केल्यावरती ही वाहतूक बंद झाली। म्हणजे हा रस्ता त्याकरता योग्य नाहीये, पण तरी सुद्धा या भागातनं वाहतूक होते। आणि ह्या सर्व ग्रामीण भाग आहे, कारण इथे कुठली नगरपंचायत याच्यामध्ये येत नाही, एकदम चिपळूणची नगरपंचायत येते। त्यामुळे उद्या फायर ब्रिगेड यायचे झाले तरी आरजीपीपीएल, लोटे, चिपळूण याच्याशिवाय फायर ब्रिगेड पोहोचू शकणार नाही। त्यामुळे रोड सेफ्टी कमिटीनं या रस्त्याची पाहणी केली पाहिजे, आणि असे एलपीजीचे टँकर ज्या ज्या रस्त्यावरनं जातील त्याच्या आवश्यक त्या योग्य दखल ही जिल्हा प्रशासनानं घेण्याची आवश्यकता आहे। या बाजारपेठा आहे आणि इथे या हायवे लगत काही खेडेगावांमध्ये शाळा सुद्धा आहे। आपल्या याला रहदारी पण खूप झालेली आहे, पण अशा टँकरमुळे धोका निर्माण होऊ शकतो का? आता अपघातामुळे तिथे गोष्टी झाल्या, ह्याही रस्त्याला जर काम काही ठिकाणी अर्धवट आहे, शृंगारतळी येथे वळण तो पूल अर्धवट आहे। अशा सर्व वेळी जर त्या टँकरचा तिथे अपघात झाला आणि काही तो गॅस लीक झाला, तर त्याची उपाययोजना काय केली जाईल याच्या करताच सुद्धा ट्रेनिंग इथल्या अधिकाऱ्यांचं होण्याची आवश्यकता आहे। असं कोणतंही काम प्रशासनानं केलेलं नाहीये, केवळ टँकरची वाहतूक सुरू झालेली आहे। रोड सेफ्टी समितीनं या सर्वाची जागेवरती येऊन तपासणी करण्याची आवश्यकता आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।